नमस्कार, मी पंजाब डॉक्टर हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगल धामणगाव तालुका शिल्लक जिल्हा परभणी। आज आहे 27 एप्रिल 2023। आजपासूनचा प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अंदाज येत आहे। तर आजपासून 27 एप्रिल पासून म्हणजे आज 27 एप्रिलला म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर 28 एप्रिलला पुन्हा पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर 29 तारखेपर्यंत मराठवाड्या आणि विदर्भात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। सर्वदूर पाऊस पडणार नाही, अवकाळी पाऊस पडणार आहे, विजेचे प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता उद्या परवापासून 1 मे लागणार आहे। तर जवळपास 1 मे पासून राज्यामध्ये परत उन्हाची तीव्रता वाढणार आहे। जवळपास 6 मे पर्यंत ऊन जास्त तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणून हे त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे 27 एप्रिल, 28 एप्रिल आणि 29 एप्रिल दरम्यान तुम्हाला एक सांगू इच्छितो। आज 27 एप्रिलला उत्तर महाराष्ट्राकडे थोडं पावसाचं वातावरण आहे, सगळीकडे नाही पण काही भागात आहे। त्याच्यानंतर 28 एप्रिलला पश्चिम विदर्भ मराठवाड्याच्या काही भागाकडे पावसाचं वातावरण म्हणून हे लक्षात द्यायचं। 29 एप्रिलला पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याकडे थोडेफार तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा।